नमस्कार. मी वंदना सलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. स्वयंभव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कन्फेशन या सत्रामध्ये आजचा विषय आहे एक आपण जीवन जगत असताना आपल्याला नेहमी असं वाटत असतं किंवा आपण असा विचार करत असतो की बाबा आपण एवढं आयुष्य जगलेलं आहोत किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, एवढ्या सगळ्या घटना आपल्यासोबत जन्मल्यापासून आत्तापर्यंत घडत आहेत. यातून आपण काय शिकत गेलो किंवा अनुभव येत गेले आणि आपण ते घेत गेलो आणि पुन्हा सोडत गेलो, असं झालं आहे का? तर कदाचित असं होऊ नये किंवा असं झालं नसावं. बघा, एखादी गोष्ट आपण शिकलेली आहे, एखादा अनुभव आपल्याला मिळालेला आहे, तर तो अनुभवगाठीशी धरून आपण पुढं ती जाऊन चूक करू नये. केलेली नसते किंवा कदाचित केलेली असते. जे काय असेल ते त्याचा जो चांगला वाईट परिणाम आहे तो आपल्याला भोगायला मिळतच असतो, बरोबर आहे. आत्ताची जीवनशैलीचा जर विचार केला आपण, तर आपलं कसं झालेलं आहे एका उदाहरणावरून आपण समजून घेऊ. एक मुंगी अशी रस्त्याने चालली होती अन्नाच्या शोधामध्ये. ती खूप फिरते. तिला अन्नाचा कण किंवा तिला पुरेसं अन्न भेटतच नाही. मग ती दमलेली असते, थकलेली असते. अजून थोडंसं चालावं, आणखी थोडंसं चालावं म्हणून ती पुढे जाते आणि तिला तांदळाचा एक कण दिसतो, तांदूळ दिसतं. तिला इतका आनंद होतो, इतके 1-2-3 तास आपण फिरल्याचा सगळा शीण तिचा जातो ते तांदूळ बघून. मग ती तांदळाचा दाणा आपल्या तोंडामध्ये घट्ट धरते आणि ती आनंदाने निघते. देवाचे धन्यवाद देते की देवा, मला तू आज अन्नाची माझ्या सोय केलेला आहेस. पुढं तशी ती आनंदाने जात असते, खूप आनंदाने जात असते आणि पुढं परत तिला डाळीचा कण दिसतो. मग तिला अजून जास्त आनंद होतो. ती देवाला मनोमन म्हणते, देवा, तुला माझी किती काळजी आहे. माझ्या भाताची सोय तर तू केलाच, त्याचबरोबर वरणाचीही सोय केलीस. आणि असा आनंद तिचा द्विगुणित होतो ती डाळ बघून. पण जेव्हा ती डाळ घ्यायला जाते तेव्हा तांदूळ पडत असतं आणि जेव्हा तांदळाचा कण धरत असते तेव्हा डाळ पडत असते. मग ती उदास होते. तिला ॲट ए टाईम तांदूळ आणि डाळ, वरण आणि भात दोन्हीही मिळत नाही किंवा मिळणार नाही याचं दुःख तिला होतं. आणि क्षणातच तिला जो तांदूळ मिळाल्याने जो आनंद झाला तो लोप पावतो किंवा तो संपुष्टात येतो. असंच काहीसं आपलं झालेलं आहे की आपल्याला जेव्हा विकल्प, पर्याय नसतात तेव्हा आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधान मानतो, आहे त्या गोष्टीमध्ये आनंदाने जगत असतो. पण जेव्हा पर्याय समोर येतात, जेव्हा विकल्प समोर येतात, तेव्हा मात्र आपण आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा आपल्याला त्याला महत्त्व वाटत नाही आणि प्रत्येक जे पर्याय दिसतात ते आपल्याला हवे असतात आणि मग आपण दुःखी होतो. एक उदाहरणच बघा ना, की एखादा व्यक्ती पैसे साठवून मोबाईल घ्यायला जातो आणि मोबाईल घेतल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. पण 8च दिवसात असं लक्षात येतं की त्याने ज्या कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे त्या कंपनीचा त्याच मोबाईलमध्ये नवीन व्हरायटी आलेली किंवा नवीन फीचर्स आलेले आहेत. त्यावेळेस तो दुःखी होतो आणि तो स्वतःला म्हणतो की मी एवढे दिवस थांबलो होतो, आणखीन 8 दिवस थांबलो असतो तर नवीन फीचरचा मोबाईल मला त्याच किमतीत मिळाला असता. म्हणजे पर्याय समोर आला की असलेल्या गोष्टीचं, आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं दुःख होतं. तर पूर्वीची जे माणसं होती ती पणजोबाच्या वस्तू वापरायच्या आणि त्यांना त्यामध्ये रस असायचा, इंटरेस्ट असायचा. ती जुनी आहे अशी वाटायची नाही. का तर विकल्प नसायचे, पर्याय नसायचे, पर्यायी वस्तू भेटायची नाही. म्हणून ते आहे त्या वस्तूमध्ये आनंद मानून त्या वस्तू त्या अगदी आनंदाने वापरायचे, अभिमानाने वापरायचे. माझ्या आईची, माझ्या पणजीची किंवा माझ्या आजीची वस्तू आहे. पण आता तसं झालं नाही. आता आपल्याला जे काही गोष्टी नवीन जो काही घडामोडी आहेत किंवा जे काही बदल आहेत किंवा ज्या काही गोष्टी येत आहेत त्या आपल्याला अगोदर पाहिजे असतात. आपल्याकडे असलेल्या गोष्टी आपण त्याचा आनंद पुरेपूर घेण्याच्या ऐवजी बाजारात जी नवीन गोष्ट येते ती माझ्याकडे हवी, ती इतरांकडे आहे ती मला नाही, ह्याच्यासाठी आपण दुःख करतो. तर इतकंच सांगणं आहे की आपल्याकडं जे आहे, जसं आहे, आपण त्याच्यामध्ये आनंद शोधावा, आनंदी राहिलं पाहिजे. बाह्य गोष्टीमध्ये
किंवा नवीन नवीन ॲट्रॅक्शन किंवा नवीन नवीन गोष्टीमध्ये आनंद न मानता ज्या आपल्याकडं आधीच अस्तित्वात आहेत त्या गोष्टीबद्दल आपण आनंदी राहिलं पाहिजे. आणि त्या ज्याने आपल्याला दिलेलं आहे, जो भगवंत आहे, जी सकारात्मक ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे, त्याचा आपण धन्यवाद मानलं पाहिजे. आज इतकंच आपल्या ह्या कन्फ्युशन ह्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.